नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनान्शियल अकाउंट बद्दल पाहूया. फायनान्शियल अकाउंटिंग शिकत असताना सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना जर्नल एंट्रीज आल्या पाहिजेत. जर तुम्हाला जर्नल एंट्रीज आल्या नाही तर मात्र फायनल अकाउंट बनवता येणार नाही. म्हणून सर्वप्रथम आज आपण जर्नल म्हणजे काय आणि जर्नल कशा पद्धतीने नोंदवलं जातं याची माहिती घेऊया. जर्नलची डेफिनेशन आहे, जर्नल इज अ डिटेल अकाउंट दॅट रेकॉर्ड ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस टू बी यूज फॉर फ्युचर रिकन्सिलिंग ऑफ and transfer to other official accounts record such as the general ledger. आता वरील दिलेल्या व्याख्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अ जर्नल इज अ डिटेल्स अकाउंट्स दॅट रेकॉर्ड ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस. व्यवसायामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांची दररोज नोंद करणे म्हणजे जर्नल. मग सिम्पली जर्नल इज द डे टू डे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता जर्नल मध्ये दररोजच्या दररोज का नोंद ठेवायची? कारण व्यवसायामध्ये दररोज अनेक व्यवहारांची नोंद होत असते किंवा अनेक व्यवहार होत असतात आणि प्रत्येक व्यवहार हा आठवणीमध्ये राहत नसतो. तो आपण हळूहळू विसरून जातो आणि तो विसरून जाऊ नये म्हणून त्याची नोंद रोजच्या रोज जर्नलमध्ये केली जाते. जर्नलला मराठीमध्ये रोजकीर्द म्हणतात. रोज म्हणजे दररोजच्या दररोज, कीर्द म्हणजे नोंद ठेवणे, म्हणजे रोजच्या रोज नोंद ठेवणे म्हणजे रोजकीर्द आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये जर्नल म्हणतो. मग ती आता नोंद तर ठेवायची, पण ती कशी नोंद ठेवायची? ॲज अ सिस्टमॅटिक मॅनर. सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे काय? तर एक आपल्याला जर्नलचा फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ती माहिती रेकॉर्ड करायची आहे. तो फॉर्मॅट अगोदर आपण पाहूया. तो फॉर्मॅट आहे 5 कॉलमचा. त्यापैकी पहिला कॉलम असतो तो डेटचा म्हणजे दिनांकाचा, की ज्या दिवशी व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराची ती तारीख असते, त्या कॉलममध्ये नोंदवली जाते. म्हणजे आपल्याला 10 वर्षांनी जरी तो व्यवहार त्या तारखेला पाहायचं झालं तरी त्या डेटमध्ये कॉलममध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या व्यवहाराची नोंद आढळून येईल. पर्टिक्युलरमध्ये म्हणजे तपशील, जो काही व्यवहार झालेला आहे त्याचा तपशील पर्टिक्युलर कॉलममध्ये दिला जातो. लेजर फोलिओ नंबर म्हणजे काय? तर जर्नलचं पोस्टिंग लेजरमध्ये केलं जातं आणि लेजरमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याचा नंबर इथं लेजर फोलिओमध्ये लिहिला जातो. भविष्यातील काही संदर्भ आपल्याला शोधायचे असतील तर त्या नंबरवरून आपल्याला संदर्भ शोधता येतात म्हणून तो नंबर दिला जातो. शेवटचा जे 2 कॉलम आहेत त्यापैकी डेबिट अमाऊंट हा एक कॉलम आहे. ज्याला आपण डेबिट देऊ त्या डेबिटची अमाऊंट ही डेबिट कॉलममध्ये लिहायची आणि ज्या अकाउंटला आपण क्रेडिट करू त्या अकाउंटची क्रेडिटची रक्कम ही क्रेडिट अमाऊंटमध्ये लिहायची. असा फॉर्मॅट आहे आणि या फॉर्मॅटमध्ये आपण रोजच्या रोज झालेल्या आर्थिक व्यवहाराची नोंद रोजकीर्दमध्ये घेणार आहोत म्हणजे जर्नलमध्ये घेणार आहोत. आज आपण काही व्यवहार घेऊया. ह्या व्यवहाराची नोंद आपण जर्नलमध्ये कशी करायची हे सविस्तरपणे पाहूया. तर एकूण मी 5 व्यवहार घेतलेले आहेत. ते व्यवहार तुमच्या समोर आहेत आणि आपण प्रत्येक व्यवहाराची नोंद कशा पद्धतीने केली जाईल याची सविस्तर आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शन वाईज पाहूया.
सर्वप्रथम पहिलं ट्रान्झॅक्शन आहे मनीष कमिन्स into business with cash ₹20,000, goods ₹3,000 and machinery ₹4,000. This is transaction. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. व्यवहार हा नेहमी दोन व्यक्तीमध्ये होत असतो. एक व्यक्ती व्यवहार करू शकत नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या मित्राला पैसे उसने दिले तर उसने देण्याची प्रक्रिया सुद्धा दोन व्यक्तीमध्ये झाली, एक तुम्ही आणि एक तुमचा मित्र. जर तुम्ही दुकानामध्ये गेलात, वस्तू खरेदी केली, तर दुकानदार आणि तुम्ही असे दोघ जणांचा समावेश त्या व्यवहारामध्ये होतो. तुम्ही त्याला पैसे देता आणि दुकानदार तुम्हाला ती वस्तू देतो. तुम्ही ती वस्तू खरेदी करून घरी येता. जर आपण एखाद्या वस्तूची विक्री केली तर तुम्ही विक्रेतादार आणि खरेदीदार, जो तुमच्याकडून ती वस्तू कोणी खरेदी करेल असा खरेदीदार म्हणजे परचेसर आणि जो विक्री करेल तो सेलर, अशा दोघांचा समावेश होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यवहारामध्ये किमान किती व्यक्तीची आवश्यकता असते? दोन व्यक्तीची आवश्यकता असते. आणि दोन व्यक्तीमध्ये झालेल्या वस्तू किंवा पैशाची देवाणघेवाण होते त्याला आपण व्यवहार म्हणतो आणि व्यवहारालाच इंग्रजीमध्ये ट्रान्झॅक्शन म्हणतो. आणि अशा प्रकारचे मी एकूण 5 ट्रान्झॅक्शन आपल्यासमोर घेतलेली आहेत. आणि त्यापैकी पहिलं ट्रान्झॅक्शन आहे की मनीष व्यवसाय सुरू करण्यासाठी 20,000 रुपये कॅश, 3,000 रुपयाचा माल म्हणजे गुड्स अँड 4,000 रुपयाची मशिनरी घेऊन आलेला आहे. आता इथं कॅपिटल ही एक संकल्पना आहे. कॅपिटल म्हणजे काय? तर कोणताही व्यक्ती, एंटरप्रेन्युअर किंवा त्याला आपण उद्योजक म्हणूया, एखाद्या व्यवसायाची सुरुवात करतो आणि ती सुरुवात करण्यासाठी जी रक्कम, जे पैसे तो त्या व्यवसायामध्ये गुंतवतो, त्या गुंतवणूक केलेल्या रकमेला काय म्हणतात? भांडवल म्हणतात आणि त्यालाच इंग्रजीमध्ये कॅपिटल म्हणतात. म्हणून इथं आता मनीषने त्याचा व्यवसाय चालू करण्यासाठी एकूण किती रुपयाची गुंतवणूक केली? तर 20,000 रुपये रोख स्वरूपामध्ये, मालाच्या स्वरूपामध्ये 3,000 आणि मशिनरीच्या स्वरूपामध्ये 4,000, असे एकूण 27,000 रुपयाची गुंतवणूक त्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी केली. म्हणजे त्याचं एकूण कॅपिटल किती रुपये झालं? 27,000 रुपये झालं. आता या व्यवहाराची नोंद सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला जर्नल फॉर्मॅटमध्ये करायची आहे. आता जर्नलमध्ये नोंद करत असताना प्रत्येक व्यवहार हा 3 टप्प्यातून जाईल. जेव्हा तुम्ही 3 टप्पे पूर्ण करताल तेव्हा तो व्यवहार पूर्ण होईल आणि त्याची व्यवस्थितपणे सिस्टमॅटिक मॅनरने तुम्हाला जर्नलमध्ये नोंद करता येईल. त्यापैकी पहिला टप्पा आहे की झालेल्या व्यवहारामध्ये अकाउंट शोधायचे. मग कोणते अकाउंट्स आपल्याला मिळतील ते एकदा आपण शोधूया. आता वरच्या व्यवहारामध्ये मनीषने, म्हणजे मनीष एक कॅपिटल आहे, मनीष कॅपिटल हा एक अकाउंटचा प्रकार आहे, म्हणून तो एक अकाउंट आपल्याला या व्यवहारामध्ये मिळाला. दुसरा, तो काय काय घेऊन आलेला आहे? त्यांनी कॅश आणलेली आहे, त्यांनी माल आणलेला आहे गुड्स, आणि त्यांनी मशिनरी आणलेली आहे. असे एकूण किती? 3 वस्तू तो घेऊन आलेला आहे. म्हणजे ते 3 अकाउंट्स आपल्याला मिळाले, अधिक मनीष कॅपिटल हा 4था अकाउंट. म्हणजे या व्यवहारामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही यू फाउंड अकाउंट शोधले, ते 4 अकाउंट्स आपल्याला मिळाले. हा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता दुसरा टप्पा असा असतो की ते 4 अकाउंट्स आपल्याला क्लासिफाईड करायचे, म्हणजे त्याची वर्गवारी करायची आणि ती वर्गवारी आपल्याला 3 अकाउंटच्या अंडर करायची. त्यापैकी पहिला अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, दुसरा अकाउंट हा रिअल अकाउंट्स आहे आणि तिसरा अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. मग या 3 अकाउंटच्या अंडर वी आर क्लासिफाईड अबाव अकाउंट्स. मग आता मनीष हे नाव आहे व्यक्तीचं, म्हणून मनीष कॅपिटल हा कोणत्या अकाउंटच्या खाली जाईल? पर्सनल अकाउंटच्या खाली जाईल. आता उरलेले 3 अकाउंट्स आहेत हे रिअल अकाउंटचे प्रकारचे आहेत. म्हणजे आपण आता दुसरा टप्पा ही पूर्ण केला.
दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं. ते 4 अकाउंट होते, हे आपण 2 अकाउंटच्या अंडर क्लासिफाईड केले. त्यापैकी पहिला अकाउंट हा पर्सनल अकाउंट खाली क्लासिफाईड केला आणि उर्वरित जे 3 अकाउंट्स होते ते रिअल अकाउंटमध्ये क्लासिफिकेशन केले. आता 2 टप्पे पूर्ण केल्यानंतर ना तिसरा टप्पा आपल्याला त्या अकाउंटचे नियम अप्लाय करायचे. म्हणजे पर्सनल अकाउंटचा नियम त्या अकाउंटला अप्लाय होईल आणि रिअल अकाउंटचा नियम उरलेल्या 3 अकाउंटला अप्लाय होईल. मग आता आपण अगोदर पर्सनल अकाउंटचा रूल पाहूया. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. व्यवसायाला देईल डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. रिसिव्हर म्हणजे रिसिव्ह करणारा, घेणारा, आणि गिव्हर म्हणजे देणारा. मग आता इथं मनीष आहे हा कॅश, गुड्स आणि मशिनरी हे व्यवसायाला देणारा आहे, म्हणजे क्रेडिट द गिव्हर. म्हणून मनीषला क्रेडिट आपण देणार आहोत. मग आता एका अकाउंटला क्रेडिट दिल्यानंतर ना आता आपल्याला द्यायचं डेबिट. मग उरलेले तिन्ही अकाउंट हे रिअल अकाउंटचा प्रकारचे आहेत. आणि मग रिअल अकाउंटचा रूल्स आहे डेबिट व्हॉट कम इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता उदाहरणार्थ म्हणून सोप्या भाषेमध्ये लक्षात राहण्यासाठी तुम्हाला सांगतो की आपण एखाद्या व्यक्तीचं घरामध्ये आल्यानंतर ना काय करतो? वेलकम करतो. आणि घरातून जात असताना आपण त्याला काय करतो? बाय बाय करतो. तसंच इथं लक्षात ठेवायचं रिअल अकाउंटच्या अंडर जे काही व्यवसायामध्ये येईल, मग ते पैसे असतील, माल असेल, मशिनरी असेल, लँड असेल, बिल्डिंग असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी असेल, ती व्यवसायामध्ये असेल तर त्याचं काय करायचं? वेलकम करायचं. म्हणजे डेबिट व्हॉट कम इन, त्याला डेबिट द्यायचं. आणि मग जसं येईल तसंच ते व्यवसायातून जात असेल तर त्याला बाय बाय करायचं. म्हणजेच काय करायचं? क्रेडिट व्हॉट गोज आउट, तर त्याला क्रेडिट करायचं. मग जे वेलकमला डेबिट आणि बायला क्रेडिट, साध्या शब्दामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि म्हणून मग आता ते काय आहेत? वेलकम केलं. वेलकम केल्यामुळे आपल्याला काय द्यावं लागेल? डेबिट द्यावं लागेल. म्हणून आपण कॅश अकाउंटला डेबिट देणार कारण कॅश आली आहे. गुड्स अकाउंटला डेबिट देणार आहे कारण गुड्स सुद्धा आलेला आहे. मशिनरी अकाउंट आहे तो सुद्धा आलेला आहे म्हणून त्याला सुद्धा आपण डेबिट देणार आहे. आणि मग तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ना आता त्या झालेल्या व्यवहाराची नोंद सिस्टमॅटिक मॅनर प्रमाणे करायची आहे. आता सिस्टमॅटिक मॅनर इन द सेन्स ऑफ द फॉर्मॅट ऑफ जर्नल. त्या मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे त्या जर्नलच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याची नोंद करणार आहे. ते शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने नोंद केली जाते. परंतु अगोदर आपण इथे जर्नल एंट्री ही कशा पद्धतीने रेकॉर्ड केली जाते हे आपण पाहूया. मग जे डेबिटचे आयटम असतात ते वरती लिहायचे आणि त्याच्या खाली क्रेडिटचा आयटम लिहायचा. मग आपण कोणत्या 3 अकाउंटला डेबिट दिलेलं आहे? तर कॅश अकाउंटला एक डेबिट दिलेलं आहे, गुड्स अकाउंटला डेबिट दिलेलं आहे, मशिनरी अकाउंटला डेबिट दिलेलं आहे. मग या ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी होते: कॅश अकाउंट डेबिट 20,000, गुड्स अकाउंट डेबिट 3,000, मशिनरी अकाउंट डेबिट 4,000, टू मनीष कॅपिटल 27,000. आता हे 27,000 कुठले आहेत? तर ते कुठंच तुम्हाला त्या व्यवहारामध्ये दिसणार नाहीत, पण तुमची जी डेबिटची अमाऊंट आहे त्याची ती टोटल आहे, म्हणजे तेवढं त्याचं कॅपिटल झालं मिळून. म्हणून 20,000 अधिक 3,000 अधिक 4,000 एकूण किती झाले? 27,000. ते 27,000 इज द टोटल ऑफ डेबिट. आणि मग अशी एंट्री रेकॉर्ड केल्यानंतर त्या एंट्रीच्या खाली तुम्हाला एक नॅरेशन लिहावं लागतं. आता नॅरेशन म्हणजे काय? नॅरेशन इज द समरी. इट इज शॉर्ट फॉर्म ऑफ अबाउट ट्रान्झॅक्शन. वरच्या झालेल्या व्यवहाराची एक थोडक्यात माहिती लिहितो, त्याला आपण काय म्हणतो? नॅरेशन म्हणतो. आणि मग नॅरेशन लिहित असताना ते नॅरेशन ह्या बीइंग या इंग्रजी शब्दाने सुरुवात करून त्याच्या पुढं लिहायचे. मी कशा पद्धतीने झालेल्या वरती व्यवहाराची नोंद नॅरेशन लिहिलेलं आहे पहा एकदा. बीइंग मनीष स्टार्ट बिझनेस, यालाच आपण काय म्हणणार आहोत? नॅरेशन म्हणणार आहोत. नॅरेशनवरून तुमच्या काय लक्षात येते की मनीषने व्यवसाय सुरुवात केली, म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला समजतंय आणि त्यालाच आपण नॅरेशन म्हणूया.
किंवा ते नॅरेशन आहे. आता दुसरं तुमचा व्यवहार होता तो होता की परचेस गुड्स ₹75,000 ऑन कॅश फ्रॉम द प्रवीण ट्रेडिंग कंपनी. आता इथं परचेस केली आहे गुड्स, तो रोखीने केला की उधारीवर केला आहे हे पाहून घ्या. तर हा व्यवहार रोखीने झालेला आहे, उधारीवरती झालेला नाही. आणि उधारीवरती झाला नसल्यामुळे आपल्या त्या पुढच्या प्रवीण ट्रेडिंग कंपनीचा काहीही संबंध उरणार नाही. मग इथं पहिला टप्पा जर्नलचा काय असणार आहे, अकाउंट शोधण्याचा. मग कोणते दोन अकाउंट्स मिळतील आपल्याला इथं, एक गुड्स अकाउंट मिळेल आणि दुसरा कॅश अकाउंट मिळेल. मग आता दुसरा टप्पा काय, त्याचं क्लासिफिकेशन ऑफ द अकाउंट, ते कोणत्या अकाउंटच्या अंडर जातात. तर दोन्ही अकाउंट्स हे रिअल अकाउंट्स आहेत. हा दुसरा टप्पाही पूर्ण केला. आता तिसरा टप्पा काय, त्या अकाउंटचा रूल अप्लाय करायचा. वेलकम म्हणलं की डेबिट, बाय म्हणले की क्रेडिट. मग आपण परचेस केला म्हणजे काय वेलकम झालेलं आहे, गुड्स वेलकम झालेला आहे, म्हणजे गुड्स इज कमिंग. आणि कॅश इज गोज आउट म्हणजे कॅश इज बाय झालेली आहे, कॅशला आपण बाय बाय केलेलं आहे. मग ती एंट्री तिन्ही टप्पे पूर्ण होतात आणि मग एंट्री तयार करणं सोपं होतं. मग ती एंट्री करत असताना कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं, वेलकम अकाउंटला डेबिट द्यायचं. वेलकम कशाला केलं आपण, गुड्सला वेलकम केलंय म्हणून गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश 75,000 अँड नॅरेशन बिईंग गुड्स परचेस ऑन कॅश. दुसऱ्या व्यवहाराची नोंद अशा पद्धतीने केली जाईल की जी आपण पहिल्या व्यवहाराची नोंद करण्याची जी पद्धत वापरली होती तीच पद्धत आपण आता दुसऱ्यामध्ये सुद्धा वापरली आणि आता आपण तिसऱ्यामध्ये सुद्धा तीच पद्धत वापरणार आहोत. आणि तिसरा व्यवहार काय आहे, सेल्स म्हणजे विक्री करणे. विक्री कोण करते, कोणाचा माल आहे, हा व्यवसायाचा माल आहे. मग व्यवसायाचा माल विक्री केल्यानंतर तो कसा केलेला आहे, रोखीने केलेला आहे की उधारीवरती केलेला आहे, तर ऑन कॅश आहे. ऑन कॅश आहे म्हणजे रोखीने आहे. तो मग कुणाला दिला याच्याशी आपला काही संबंध राहतच नाही. जर उधारीवरती असेल तर संबंध राहील, परंतु रोखीने जर व्यवहार झाला असेल तर कोणत्याही प्रकारचा त्याचा संबंध राहत नाही. म्हणून प्रणाली ट्रेडिंग कंपनीचा काहीही संबंध राहणार नाही. म्हणून मग आता जर्नल एंट्रीचे 3 टप्पे मी सांगितले. त्यातला पहिला टप्पा आहे की झालेल्या व्यवहारामध्ये अकाउंट शोधणे. मग ते अकाउंट शोधूयात आपण. तर गुड्स एक अकाउंट आहे आणि दुसरा कॅश अकाउंट एक आहे. पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा आहे त्याचं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. मग क्लासिफिकेशन करत असताना तो पर्सनल आहे, रिअल आहे की नॉमिनल आहे हे पाहायचं. तर कॅश आणि गुड्स हे दोन्हीही रिअल अकाउंटचे आहेत. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या रिअल अकाउंटचा त्यांना रूल्स अप्लाय करायचा. आणि मग लगेच तुम्हाला रिअल अकाउंटचा रूल्स आठवला पाहिजे. वेलकमला डेबिट आणि बायला क्रेडिट, म्हणजे जे येईल त्याला डेबिट आणि जे जाईल त्याला क्रेडिट. मग काय आलंय तुमच्याकडे, मालाची विक्री केली म्हणजे माल तुमच्याकडून गेला आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काय आली, कॅश आली म्हणजे पैसे आले. मग कशाचं स्वागत केलं तुम्ही, पैशाचं स्वागत केलं म्हणजे कॅशचं स्वागत केलं. म्हणून डेबिट व्हॉट कम इन, कॅश इज कम इन म्हणून त्याला डेबिट. कशाला बाय बाय केलं तुम्ही, गुड्स तुमच्या व्यवसायातून गेला, गुड्सला बाय बाय केलं म्हणून क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणून गुड्सला क्रेडिट. मग एंट्री तयार होते, कॅश अकाउंट डेबिट 8,000 टू गुड्स 8,000. नॅरेशन वरच्या झालेल्या व्यवहाराची एक थोडक्यात समरी, बिईंग हा इंग्रजी शब्द लिहायचा आणि त्याची ती समरी लिहायची. आणि मग नॅरेशन तयार होईल, बिईंग गुड्स सोल्ड ऑन कॅश. आता ट्रान्झॅक्शन क्रमांक 4 आहे ते एकदा आपण रीड करूयात. पेड ऑडिट फी ₹7,000. पेड म्हणजे देणे, ऑडिट फी म्हणजे अंकेक्षण फी. किती रुपये आहे ती, ₹7,000 आहे. आता इथं जर्नल एंट्री करायची आपल्याला. मग जर्नल एंट्री करण्यासाठी पुन्हा 3 टप्प्यातून जायचं. रिमेंबर, एकदा करा सर्वांनी. कोणते 3 टप्पे आहेत आठवा. त्यापैकी पहिला टप्पा आहे की अकाउंट शोधणे. मग तिथं 2 अकाउंट मिळतील मला, किंवा तुम्हाला हे पाहिलं तर लगेच लक्षामध्ये येईल की कोणते 2 अकाउंट्स आहेत. तर पहिला अकाउंट आहे ऑडिट फी
आणि ऑडिट फी कशाच्या स्वरूपामध्ये चार्टर्ड अकाउंटंटला दिली जाते? कॅशच्या स्वरूपामध्ये दिली जाते, म्हणून दुसरा अकाउंट आहे कॅश. मग पहिला टप्पा पूर्ण होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जाऊया. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट करायचं आहे. या दोन अकाउंटचं क्लासिफिकेशन करूया. ते पर्सनल, रिअल आणि नॉमिनलमध्ये अलॉट करूया. अलॉट करत असताना हे दोनही अकाउंट्स कुठं जातील? मग पर्सनलमध्ये जाणार नाहीत, कारण त्या दोन्ही अकाउंटमध्ये कोणत्याही व्यक्तीचा नावाचा समावेश नाही. मग राहिला आपल्याकडे दोन ऑप्शन, एक रिअल आणि एक नॉमिनल. तर कॅश हा रिअल अकाउंट आहे आणि ऑडिट फी हा नॉमिनल अकाउंट्स आहे. हा दुसरा टप्पा पूर्ण झाला. मग आता तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या दोन अकाउंटचे नियम त्या त्या अकाउंटला लावा. कॅश हा रिअल अकाउंट आहे. आली का गेली? गेली, म्हणून डेबिट व्हॉट कम इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश इज गोज आउट, म्हणून कॅशला आपण काय दिलं? क्रेडिट. आता ऑडिट फी हा आपला खर्च आहे, मग तो नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, म्हणून ऑडिट फीला डेबिट. आणि मग एंट्री काय तयार झाली? ऑडिट फी अकाउंट डेबिट 7,000 टू कॅश 7,000. आणि मग शेवटी नॅरेशन आपण लिहिणार आहोत बिईंग या इंग्रजी शब्दासोबत, बिईंग पेड ऑडिट फी. आता घेतलेल्या ट्रान्झॅक्शनपैकी एक शेवटचं ट्रान्झॅक्शन राहिलेलं आहे. ते ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड डिस्काउंट ₹6,000. रिसिव्ड म्हणजे मिळालं, डिस्काउंट म्हणजे सूट. किती रुपये? 6,000 रुपयाची आपल्याला सूट मिळाली, असा व्यवहार झालेला आहे. त्या व्यवहाराची नोंद आपल्याला रोज कीर्तमध्ये करायची, म्हणजे जर्नलमध्ये करायची. तर मग जर्नल एंट्री करत असताना आपण त्या झालेल्या व्यवहारामध्ये दोन अकाउंट शोधूया. पहिला अकाउंट आहे डिस्काउंट. दुसरा अकाउंट आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये मिळालेला आहे आपल्याला? कशाच्या स्वरूपात मिळाला आहे? कॅशच्या. म्हणून दुसरा अकाउंट आहे कॅश अकाउंट. मग आता पुन्हा आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ द अकाउंट करायचे ते. मग डिस्काउंट हा नॉमिनल अकाउंट आणि कॅश हा रिअल अकाउंट. म्हणून मग डेबिट व्हॉट कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश आली आपल्याकडे, कारण आपल्याला सूट मिळाली, म्हणजे आपला फायदा झाला, म्हणून कॅश आली. म्हणून कॅश अकाउंट डेबिट 6,000 टू डिस्काउंट 6,000 बिईंग डिस्काउंट रिसिव्ड. असं नॅरेशन लिहिलं जाईल. म्हणजे आपण ट्रान्झॅक्शन क्रमांक 1 ते ट्रान्झॅक्शन क्रमांक 5 यांच्या जर्नल एंट्र्या पाहिल्या. आता अशा जर्नल एंट्र्या लिहून काही उपयोग नाही. आपल्याला परीक्षेमध्ये तुम्ही जर अशा जर्नल एंट्र्या लिहिल्या तर तुम्ही नापास व्हाल. आणि मग एंट्र्या करून राईट क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याला राईट अकाउंटचे नियम अप्लाय केलेले आहेत, हे सगळं करून उपयोग होणार नाही. कारण हे आपल्याला कसं करायचं आहे? सिस्टमॅटिक मॅनरमध्ये करायचं आहे. मग सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे किंवा सिस्टमॅटिक काय आहे? तर हा फॉर्मॅट सिस्टमॅटिक आहे. आता हा फॉर्मॅट ऑलरेडीच आपण डिस्कस केलेला आहे. इथं कॉलम जे डिस्कस केले होते त्याप्रमाणे आहेत. पहिला कॉलम डेट आहे, दुसरा कॉलम पर्टिक्युलर आहे, तिसरा कॉलम लेजर फोलिओ आहे, चौथा कॉलम डेबिट अमाऊंट आहे आणि लास्टचा म्हणजे पाचवा कॉलम आहे क्रेडिट अमाऊंट आहे. आता आपण कोणत्याच व्यवहाराला दिनांक घेतली नव्हती, म्हणून आपला डेट कॉलम काय येईल? निरंक येईल, डॅश येईल, परंतु आपण त्याला काय दिले? सिक्वेन्स नंबर दिलेत, म्हणून ट्रान्झॅक्शन क्रमांक 1. आता पर्टिक्युलरमध्ये ती जी एंट्री नोंदवली जाणार आहे ती एंट्री पर्टिक्युलरमध्ये लिहायची. लेजर फोलिओ नंबरमध्ये डॅश सोडायचं, कारण या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग पुढे आपण काय करणार आहोत? लेजरमध्ये करणार आहोत. त्या लेजरमध्ये दिलेला नंबर हा इथं लिहिला जातो, पण सध्या तर तो काय येईल? ब्लँक येईल. त्या नंबरवरून भविष्यात ट्रान्झॅक्शन शोधून काढण्यासाठी ते नंबर दिले जातात. त्यानंतर डेबिट अमाऊंटमध्ये ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटची डेबिटची रक्कम ही डेबिट कॉलममध्ये लिहायची आणि क्रेडिट अकाउंटची रक्कम ही क्रेडिट कॉलममध्ये लिहायची. अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन क्रमांक 1, ट्रान्झॅक्शन क्रमांक 2, ट्रान्झॅक्शन क्रमांक 3 आणि ट्रान्झॅक्शन क्रमांक 4 आणि ट्रान्झॅक्शन क्रमांक 5 याची सिस्टमॅटिक पद्धतीने नोंद करायची. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक प्रॉब्लेम घेऊन सविस्तरपणे जर्नल कशा पद्धतीने तयार केलं जातं हे पाहिलं जातं. मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रॉब्लेम घेऊ.
तोपर्यंत